एकच शब्द विविध जातींचं कार्य करत असतो बघा. आता इथं शब्द काय आहे? वर. इथं काय आहे? वर आहे. इथं सुद्धा वर आहे. इथं सुद्धा वर आहे. इथं सुद्धा वर आहे. बघा, एकच शब्द विविध जातींचं कार्य करत असतो. बघा, देवाने स्वप्नात मला एक वर दिला. काय दिला? वर. स्वप्नात का खरोखर? बघा, नाही ना. इथं वर. हा शब्द इथं कशाचं काम करतोय रे? नामाचं. कशाचं काम करतोय? नाम. बरोबर का नाही? इथं बघा, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. वावरणारच हो. पायताना जिजवून काय झालंय? लगीन ठरवलं या. मग आता कसं होणार? तोऱ्यातच वावरणार ना. या नामाबद्दल यानं अधिक माहिती सांगितली. म्हणजे ते काय होणार? नामाबद्दल विशेष माहिती सांगितली. विशेष म्हणजे इथं कशाचं काम करतोय? वर हा शब्द विशेषणाच. शंकराने पार्वतीस वरले. वरले म्हणजे इथं काय दिला? आशीर्वाद. काय दिला? आशीर्वाद. म्हणजे इथं कशाचं काम करतोय तो? क्रियापदाचं. बरोबर का नाही? बघा, एकच शब्द विविध जातींचं कार्य करतोय का नाही? बघा इथं बघा, पतंग वर गेला. कुठे? म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली. म्हणजे ते काय होणार? क्रियाविशेषण. हे काय होणार आहे? क्रियाविशेषण. यानंतर बघा, पक्षी झाडावर बसला. शब्दाला जोडून आलं, नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलं आणि शब्दांचा संबंध दाखवला की त्याला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. इथं शब्दयोगी अव्ययाचं काम करते. बघा, एक शब्द काय करत आहे? विविध जातींचं कार्य करत आहे. आणि अशावरूनच म्हणजे शब्द जे आहेत, ही जी पद आहेत अशी वेगवेगळी कार्य करतात. म्हणून या शब्दांच्या एकूण जाती किती पडतायत? 8. किती शब्दांच्या जाती पडतायत? 8. कुठल्या कुठल्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. या शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत. लक्षात ठेवा.